राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की अण्णाभाऊ, हे जे काय गहू आहे त्या गव्हाला आम्हाला शेवटचं पाणी कधी द्यायला पाहिजे. तर आता बघा तुम्ही मित्रांनो, आता काही जागा भेगा पडलेल्या आणि हे आता गहू पिवळा पडायला आहे. म्हणजे आता हे हुरड्याच्या अवस्थेत आहे. हे पिवळा दिसत असेल तुम्हाला. तर अशा अवस्थेत पाणी द्यायलाच पाहिजे. जर नाही दिलं तर मग ह्याची जे काय गहू आहे का ह्याच्यामधला ह्या गहू बारीक पडतं आहे आणि पोसत नाही, साईज बारीक पडते आणि त्यात सुरकुत्या पडतात आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे, वजन कमी येतं आहे. दाना नाही फुगल्यामुळं वजन कमी येतं आहे आणि त्याला आपल्याला जर बाजारात विकायचं असलं तर त्याला भाव पण कमी भेटतं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपले हे 70% जरी पिवळं जर दिसलं आपल्याला हे गहू, तर आपल्याला पाणी द्यायला काहीच हरकत नाही. 70% पुढं जर वाटलं आपल्याला हिरवेपणा आहे म्हणजे संपला आहे, पूर्ण पिवळा झाला आहे, तर मग त्यावेळेस पाणी द्यायचंच नाही. एवढीच गोष्ट आपल्याला फक्त लक्षात ठेवायची. असं जर केलं तर आपल्याला जे काय मग जास्त जर पांढरं पडलं आणि त्या अवस्थेत जर पाणी दिलं का मग गहू पांढरा पडतो आहे, हे कारण आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्या अवस्थेमध्ये म्हणजे 70% जवळपास जर वाळलं तर पाणी द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. असं हिरवं आहे आणि ह्याच्यातच म्हणले पाणी बंद करा. अहो ते सुरकुत्या पडतात ना, जाईन ना हे होईन, फुसका होईन ना गहू, वजन बी येत नाही काहीच होत नाही. मग आपल्या चौकणचं हे होतं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक शेवटचं पाणी हायघाईच करायची नाही. त्यावेळेस आपल्याला 100% पाणी द्या आणि आपलं उत्पन्न वाढवा. मला एवढं सांगायचं होतं. ह्याच्यात आपण आंतरपिकं हे घेतलेले तुम्हाला ह्याच्या अगोदर व्हिडिओ दिलेले, त्याच्यामुळे जास्त वेळ सांगायची गरज नाही. ह्याच्यामुळं काय होतं, हे धणा लावलेला आहे आपण, ह्याच्यामुळं काय होतं, उंदरं बिंद्रं काही येत नाही का. येत आहे आता दाणे भरायच्या आवश्यकता हे बी फुलत आहे. असं ह्या बाई तर काही कोथिंबीरचे आपले धनेसुद्धा लागलेले आहेत. हे धने आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा ठेवता येतात. त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन करताना अशा पद्धतीने करा की वेगळं पुन्हा काही जास्त करायची गरज पडणार नाही किंवा नुकसान व्हायची हे नाही पडणार. गहू कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय राम राम.